कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या बोर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बोर म्हटलं, की प्रत्येक अबालवृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय. हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहिलं जातं. मात्र वृक्षतोडीमुळे अनेक बोरांच्या जाती आता नष्ट होत आहेत. जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव तसंच वनराई या संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात नीता तोडकर, पर्यवेक्षक गोपाल खाडे व दीपाली खोडके यांनी बोर महोत्सवाचं आयोजन विद्यालयात केलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांची मांडण केली. आज आम्ही आमच्या जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे वनराई आणि जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांच्यातर्फे बोर महोत्सव आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची बोरं तर आणलेलीच आहे, पण बोरांपासून तयार होणारे पदार्थ सुद्धा बनवून आणलेले आहे. आपण वैष्णवीकडे जाऊया. वैष्णवी, तू ही बोरं कुठून जमा केली? किती प्रकारची बोरं आणली तू आज? एकाच प्रकारची. ईश्वरी, किती प्रकारची बोरं आहे? एका प्रकारची बोरं आहे. ओम, तू किती प्रकारची बोरं आणली? बरं, का बरं हे केलं आपण इथे? हे म्हणजे हे बोर महोत्सव आहे ना. हा, तर बोर महोत्सवासाठी बोर सर्वांची आपण खाऊया. हा, आणि ज्याचं बोर चांगलं वाटलं हा, तर त्याचे आपण रोप तयार करू, त्याच्या बोराच्या बियांचं, आणि मग ते आपल्या आपल्या घरी आपल्या शाळेत लावू. बरं. आता तुमच्यापैकी कोणाकोणाची गावरान बोर आहेत? कोणाला माहित आहे आपली गावरान बोर आहेत म्हणून? आहेत. बरं. योगेश, तू किती प्रकारची बोरं आणली? त्याच्यात बोर ते काढलेले टाकून मी बोरापासून बोराचा मुरब्बा तयार. माझे नाव श्रावणी जगदीश ठाकरे. माझे नाव अनन्या जगदीश ठाकरे. आम्ही बोर महोत्सवात शरबत बनवलेले आहे. हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी बोराचे लहान लहान काप करून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्सरमधून काढायचे आहे. त्यामध्ये साखर, थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते काढून घ्यायचं आहे आणि सरबत तयार झालं. माझे नाव खुशी प्रमोदहर देमी. मी इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आहे. आज रानभाजी खाद्य मी यामध्ये बोरकूट तयार केलेले आहे. यावेळी बोराची चटणी, बोराचा मुरब्बा, बोराचे बोरकूट, बोराचे सरबत या पदार्थांची रेलचेल होती. गावरान बोरं ही दुर्मिळ जणू काही ठेवा वाढत आहेत. वाढते शहरीकरण, बांधकाम, शेती यामुळे ही अस्सल गावरान बोरांची झाडं तोडली जात आहेत. गावरान बोरांची चव आणि त्यातील पोषण मूल्य हे हायब्रिड आणि संकरित बोलांच्या तुलनेत जास्तीचे असतात. आपले व आपल्या परिसंस्थेतील पाखरं, खारुताई, माकडं, अस्वल, कोल्हा यांचे अन्न म्हणून गावरान बोरांचं विशेष महत्त्व आहे. ही बोरं टिकली पाहिजेत, त्यासाठी वनराईच्या विद्यालयाच्या माध्यमातून या बोर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोरं, बोरांची झाडं, बोरं खाल्ल्याच्या आठवणी, त्यांचं पोषण मूल्य विद्यार्थ्यांनी एकमेकांना सांगितल्या. बोर महोत्सवात खाल्लेल्या बोरांच्या बिया जतन करून येत्या पावसाळ्यात काही बिया शाळेच्या रोपवाटिकेत रुजवून त्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत. ती रोपे परिसरात वाटल्या व लावल्या देखील जाणार आहेत. बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोराचे झाड ते ठिकाणी, बोरांची चव, झाडाचे अंदाजे वय, झाडाची उंची, बोरं विकली जातात का, खोडाचा घेर, झाड मालकाचं नाव, बोरांचा आकार याविषयीचा अभ्यास खालील विद्यार्थी करणार आहेत. यामध्ये वैष्णवी धामोरे, प्रिया सोनावणे, राधा निकोट, खुशी भजबुजे, योगेश लांजेवार, ओम धामोरे, समीक्षा जोगी व धनश्री चौके यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बोरं महोत्सवात आणली होती. दिव्या पराथे, अक्सा शहा, आयशा मेमन, श्रावणी ठाकरे, अनन्या ठाकरे, खुशी हळदे व पूर्वी ठाकरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बोराचे लोणचे, बोराचा मुरब्बा, बोराची चटणी, बोरांचे बोरकूट असे बोराचे विविध पदार्थ बनवून आणले होते. बोरांचा आणि बोराच्या विविध पदार्थांचा आस्वाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.